तन्वी गोकुळ पवार। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधारे वस्ती। जागर स्त्री शक्तीचा या निमित्त मी आज तिसरे पुष्प सादर करीत आहे। रमाबाई रानडे। रमाबाई रानडे यांचा जन्म 25 जानेवारी 1862 रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला। ते देवराष्ट्र या गावाचे जहागीरदार होते। रमाबाई त्यांच्या भावंडांपेक्षा लहान आणि हुशार होत्या। त्यांचा विवाह न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्यासोबत झाला। त्यावेळी त्या 11 वर्षाच्या होत्या। त्यांच्या पतीच्या आग्रहाखातर त्यांनी इंग्रजी भाषा शिकवून घेतली। त्या दररोज वर्तमानपत्रे आणि पुस्तकांचे वाचनही करत असत। त्या ज्ञानात भरभाग घेऊ लागल्या। मुंबईला प्रार्थना समाजाची स्त्रियांसाठी आयोजित केलेल्या सभांना त्या जात असत। महिला समाजाच्या सभासद रमाबाई रानडे हे झाले। त्यांचे काम त्यांनी असेच नेटाने चालू ठेवले। 16 जानेवारी 1901 मध्ये न्यायमूर्ती महादेव रानडे यांचे निधन झाले। त्या काळी समाजाची काही कार्य थांबविले, परंतु नंतर 1904 मध्ये मुंबई येथे पहिली भारतीय अखिल परिषद सुरू केली। त्या परिषदेच्या अध्यक्ष स्वतः रमाबाई होत्या। पुणे येथे आपल्या स्वतःच्या घरात त्यांनी सेवा सदन सुरू केले। त्या काळी महिलांना मतदानाचा हक्क नव्हता, म्हणून त्यांनी लढा दिला। आमच्या आयुष्यातील काही आठवणी म्हणजे रमाबाईचे आत्मविश्वास होय। आत्मविश्वास म्हणजे एका स्त्रीचे पहिले आत्मविश्वास होय। पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करण्यात आली। त्या शाळेचे नाव हुजूरपागा असे नाव होते। इसवी सन 1913 साली गुजरात आणि काठेवाडी या 2 दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊ लागले। दुष्काळ पीडितांना भेट देऊ लागला। इसवी सन 1915 साली पुण्यातले सेवा सदन उदयास आले।